गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण गुरुचरित्रातला 11वा अध्याय पाहणार आहोत आणि 11वा अध्याय काल आपण श्रीपाद वल्लभांचा बद्दल आपण 10वा अध्याय पाहिला वल्लभेशाचा आणि त्याच्यानंतर पुढे अवतार घ्यायचा आहे हे त्यांच्या मनामध्ये होतच. त्याप्रमाणे हा अध्याय नृसिंह सरस्वती महाराजांच्या जन्माचा आहे. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार परंपरा कैसी विस्तारुनी आम्हासी सांगा स्वामी कृपा सिंधू. आणि नंतर नामधारकानं सिद्धाला सांगितलंय विचारलंय की मग पुढे अवतार परंपरा कशी झाली ते तुम्ही विस्तारुनी आम्हाला सांगा. सिद्ध म्हणे एक वत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐसा कथा सांगितली विप्र स्त्रियेची. तर मग ते म्हणाले की मागा अवतार झाला तो कसा श्रीपाद वल्लभांचा ते तुला सांगितलं आणि ते विप्र स्त्रीची कथा सांगितली शनी प्रदोषी सर्वेश्वराशी की जिने प्रदोष व्रत पाहिलं आपण ते सांगितलं होते. शनी प्रदोषी संवत्सरेसी शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरुपदेशी देहवासना असता तेसी पंचत्व पावली तत्काळ. आणि मग ती नित्यनेमाने प्रदोष व्रत करायची शनी प्रदोष करायची आणि सर्वेश्वर म्हणजे शंकराची सेवा व्हायची आणि पूजित होती गुरुपदेशी. गुरूंनी निवास श्रीपाद वल्लभांनी जसं निरूपण केलं होतं सांगितलं होतं त्याप्रमाणे ती त्या प्रदोष व्रताचं आचरण करत असे. पण देहवासना असतात येसी देहवासना होती. देहवासना म्हणजे काय तर देहभाव असतो देहासक्ती असते आणि ते असताना ती पंचत्व पावली वारली. ती जन्म झाला पुढे तियसी आणि नंतर तिला पुढे पुन्हा जन्म झाला करंजनगर उत्तर देशी. तर करंजनगरीमध्ये उत्तर देशी म्हणजे उत्तर भागामध्ये तिचा जन्म झाला. वाजसनेय शाखेसी विप्रकुळी जन्मली आणि वाजसनेय शाखेमध्ये ती ब्राह्मण कुळामध्ये तिचा जन्म झाला. जातक वर्तिवले तियेसी तिचं ज्योतिष पाहिलं रास पाहिली आणि नामे अंबा भवानी ऐसी तिचं नाव अंबा भवानी या असं तिचं नाव ठेवलं. आरोपिती स्नेहासी म्हणजे आरोपिती म्हणजे नाव ठेवलं स्नेहासी म्हणजे प्रेमानं नाव ठेवलं. माता पिता प्रियसा आई वडिलांनी तिचं जातक पाहिलं म्हणजे भविष्य पाहिलं आणि तिचं नामकरण अंबाभवानी असं केलं आई वडिलांनी. वर्तता माता पितिया गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करती महोत्साही देती विप्रासी त्याची ग्रामी. आणि ती अशीच आई वडिलांकडे असताना जेव्हा ती वयात आली त्यावेळेला ती प्रेमानं तिथं त्या प्रेमानं आनंदामध्ये सुखामध्ये ती आई वडिलांकडे वाढली. आणि जेव्हा ती विवाह योग्य झाली त्यावेळेला तिचा अगदी उत्साहाने विवाह केला जातो आणि त्यांच्याच गावामध्ये करंजनगरीमध्येच असलेल्या गावामध्ये एका ब्राह्मण कुळातील मुलाशी तिचं लग्न लावलं जातं. शिवव्रती असे तो ब्राह्मण जो पती आहे तिचा झालेला तो सुद्धा शिवव्रती होता म्हणजे शिवोपासना शिवध्यान आणि शिवाचं व्रत असं तो आचरण करत असे. नाम तया माधव जाणं आणि त्याचं नाव होतं माधव. त्यासी दिदली कन्यादान अतिप्रीती करून अतिशय प्रेमानं आनंदाने त्या माधव नावाच्या वराला कन्यादान त्यांनी केलं म्हणजे कोणाच्या अंबाभवानीच्या आईवडिलांनी. तर या माधव विप्रा घरी शुभाचार्य होती नारी आणि त्या विप्राकडे माधव नावाचा जो ब्राह्मण आहे तिचा झालेला जो पती आहे तिच्याकडे ती शुभाचरण म्हणजे शुद्ध आचरणाने आचरण करून ती तिथे राहत असे. वासना तिची पूर्वापारी ईश्वर पूजा करत असे आणि तिची पूर्वीची वासना आणि ती जी साधना होती ती पुढे आली आहे तिची या जन्मात सुद्धा. आणि त्यामुळे मागच्या जन्मामध्ये सातत्यानं शिवव्रत आणि जे प्रदोष व्रत आचरलं
त्याच्यामुळे या जन्मामध्ये तो संस्काराचा भाग तिच्या याच्यामध्ये आला आणि ती ईश्वर पूजा करत असे. आणि ती काय करायची? शिवाची उपासना याही जन्मात करत होती. पूजा करी ईश्वर्यास दंपत्य उभय मनोमानसी प्रदोष पूजा अति हर्षी करती भक्ती पुरस्सर. आणि ती शंकराची पूजा करायची. आणि हा माधव नावाचा तिचा पतीसुद्धा हा शिवव्रती असल्यामुळे ते दोन्ही दाम्पत्य म्हणजे पती पत्नी उभय मनोमानसी अगदी मनापासून ते प्रदोष पूजा अतिहर्षी आनंदानं करते भक्ती पुरस्सर आणि भक्तिभावानं ते करत असत. मंदवारी त्रयोदशीसी म्हणजे सोमप्रदोष. मंद म्हणजे सोम म्हणजे सोमवार, मंदवार म्हणजे सोमवार, सोमवारी त्रयोदशीसी पूजा करती अतिविशेष अशी पूजा मनोभावाने ते करत असे. संवत्सर झाली 16 आणि असे 16 वर्ष झाली. आणि अंतर्वत्नी झाली एका आणि नंतर ती गरोदर राहिली. अंतर्वत्नी म्हणजे झाली म्हणजे गरोदर राहिली. तृतीय हो 5वे मासी नंतर 3 महिन्यापासून 5व्या मासामध्ये याच्यामध्ये उत्साह करते बहुहर्षी. आणि तिचा उत्साह वेगवेगळे ते तिला आनंदाने हे करायचे. उत्तम डोहाळे होते ती अशी तिला उत्तम डोहाळे लागले. ब्रह्मज्ञान बोलत असे आणि ती ब्रह्मज्ञान बोलत असे असं दिलं. कारण तिच्या पोटी हे आहे ना स्वतः दत्त महाराजांचा अवतार आहे. त्याच्यामुळे श्रीधरानं जे कृष्ण जन्माख्यान लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये देवकीला जे डोहाळे लागलेले आहेत त्याच्यामध्ये की मी अख्खी पृथ्वी कवटाळून घेईल वगैरे किंवा मी चाणोरा वगैरेंचा नाश करेल, राक्षसांचा नाश करेल वगैरे अशा फिलिंग्स तिला यायच्या वगैरे. कारण कृष्ण जन्मानंतर तर कंसाचा वध झालेला आहे, कंसाला मारलेलं आहे. तर तिला तसे डोळे लागल्याचं वर्णन श्रीधरांनी केलेलं आहे. त्या पद्धतीने इथे गुरुचरित्रकाराने तिच्या डोहाळे कसे लागलेले आहेत तर ती स्वतः ब्रह्मज्ञ. कारण ज्ञानी अवतार आहे, संन्यासी अवतार येणारे पोटी श्रीपाद नृसिंह सरस्वती महाराज. तर तिला तसे डोहाळे लागलेले आहेत. ब्रह्मज्ञान बोलत असे. उत्साह करते मास 7व्या महिन्याचा उत्साह करते म्हणजे ते आपण 7व्या महिन्यामध्ये फुलं भरतो ना वगैरे. तर ते 7 नंतर द्विजवर करती सीमंती. आणि नंतर द्विजवर म्हणजे ब्राह्मण काय करतात तर तिचा एक संस्कार आहे सीमंताचा, तो संस्कार तिथे करतात. अक्षय वाणी ओवाळती आरती आणि तिला अक्षय वाणी तिच्याकडून दिली जातात आणि ओवाळणी तिला आरती वगैरे करतात. सुवासिनी मिळून या सगळ्या सुवासिनी मिळून तिला आरती करतात. ऐसे क्रमिता नवमासी. आणि असं झाल्यावर 9व्या महिन्यामध्ये प्रसूत झाली शुभदिवसी आणि शुभदिवसामध्ये शुभदिनी ती प्रसूत झालेली आहे. पुत्र झाला म्हणून हर्षी, मुलगा जन्माला आला म्हणून हर्षी. आणि पहिला पत्य आहे त्यामुळे साहजिकच लग्न झाल्यानंतर पहिलं बाळ आलेलं आहे त्यामुळे अतिउत्साह दिला आणि आनंद आहे. निर्भर झाली माता पिता हर्षी, निर्भर झाली माता पिता. जन्मताच तो बाळक आणि जन्मल्यानंतर तो बाळक ओमकार शब्द म्हणत असे एक म्हणजे मुखातून किरकिर नाही निघाली, फक्त ओमकार निघाला एवढंच. पाहून झाले तटस्थ लोक आणि पाहून लोक तटस्थ झाली, जागेच्या जागी स्थिर झालं की अरे कमाल आहे की असं कधी आपण पूर्वी ऐकलं नाही आणि भविष्यात असं घडेल की नाही. असं अद्भुत की जन्माला आल्यानंतर मुलगं रडायचं सोडून फक्त ओमकार असा शब्द त्याने उच्चारला. अभिनव म्हणते ते वेळी ते अभिनव आहे असं म्हणतात. जातकर्म करी ब्राह्मण आणि त्या जन्म झाल्यानंतर त्याचं जातक रास काय येते वगैरे आणि पुढचं भविष्य काय असं हे पाहू लागले. जातकर्म ब्राह्मणांना बोलवून ते जातकर्म केलं. विप्रासी दक्षिणा देत आपण आणि जातकर्म झाल्यानंतर
त्या ब्राह्मणांना दक्षिणा दिली आणि ज्योतिषी सांगती त्याची लक्षणं आणि ज्योतिषी त्यांचे लक्षण सांगायला लागले. जातकर्म म्हणजे बारसं वगैरे झालं त्यावेळेला नंतर त्यांनी ते ज्योतिषांना बोलवलं. त्यांनी ते संपूर्ण जातक भविष्य त्यांनी पाहिलं आणि त्यांना दक्षिणाही दिली आणि नंतर ज्योतिषी जे त्यांचं लक्षण काय ते सांगतात. ज्योतिषी सांगती त्याचे लक्षणं लग्न सत्वर पाहुनिया. लग्न म्हणजे ते विवाह नाही, लग्न याचा अर्थ जन्म झाले त्यावेळेला रास आणि त्याला जन्मकुंडलीमध्ये लग्न स्थान जे आहे लग्न कुंडली असा एक शब्द आहे बघा. तर तो तर लग्न सत्वर पाहुण्या सांगते ज्योतिषी त्या द्विजासी. आणि त्या माधव नावाचा जो ब्राह्मण आहे त्याला ते सांगतात, ज्योतिषी सांगतो मुहूर्त बरवा असे विशेषी एकदम उत्तम असा मुहूर्तावर जन्म झालेला आहे. आणि कुमार होईल कारुण्य ऋषी. अगदी करुणापूर्ण असलेले प्रेमळ असे मुलगा जन्माला आलेला आहे. तो कसा होणार आहे? कारुण्याचा अवतार. कारुण्य ऋषी इतकं प्रेमळ करुणेने भरलेले असे ऋषी होतील. गुरु सकळांचा निश्चय, ते सगळ्यांचे गुरु होतील. याचा अनुग्रह होईल ज्यासी. यांचा अनुग्रह किंवा ह्याचे अनुग्रह जे होतील, याचे जे शिष्य होतील ते ज्यासी, तो वंद्य होईल विश्वासी. अरे ते सुद्धा जगद्वंद्य होतील. याचे वाक्य प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण. याचं वाक्य हे प्रमाण आहे. आणि चिंतामणी म्हणजे सर्व चिंता जिथे नासतील, संकट नासतील असे त्याचे चरण आहेत. अष्टसिद्धी याचे द्वारी. अष्टसिद्धी याच्या दारामध्ये, आपण म्हणतो हत्ती झुलतोय दारामध्ये, तसं अष्टसिद्धी याच्या दारामध्ये असतील. ओळंगत राहतील निरंतरी, तिथे येऊन राहतील. नवनिधी याचे घरी राहतील एक द्विजोत्तमा. तर नवनिधी त्या इथे यांच्या घरामध्ये, म्हणजे आपण म्हणतो लक्ष्मी पाणी भरणार वगैरे, तसे ह्या मुलाच्या नशिबातले योग असे आहेत की नवनिधी आणि काय की अष्टसिद्धी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दारामध्ये राहतील. अशा पद्धतीने ते जातक वर्तवतात. न होती त्यासी गृहिणी आणि तयासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनांत. न होती त्यासी, याला काही मुलं बाळ होणार नाही, को स्त्री नाही होणार आहे. हा पूज्य होईल त्रिभुवनात, या त्रिभुवनामध्ये हा पूज्य होईल. याचे दर्शन मात्रे पुनित. आणि फक्त दर्शनानं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. याचे दर्शन मात्रे पतित, जे पापी आहे फक्त त्यांचं दर्शन जरी घेतलं पुनीत होतील परियसी, ते पुण्यवान होतील. होईल अवतारी पुरुष, हा अवतारी पुरुष होईल. माना निश्चय विश्वास ठेवा, हा अवतारी पुरुष होणार आहे. संदेह न धरावा यास, तुम्ही शंका घेऊ नका या गोष्टीसाठी. म्हणून करती नमस्कार. आणि त्या बाळाला ते नमस्कार करतात. ऐसे म्हणती द्विजवर सांगते जनकासी विचार. याचेनी महादैन्य हरे वेणे नलगे कडी काळा. आणि ते ब्राह्मण म्हणतात की त्या वडिलांना म्हणजे माधवाला सांगतात की ह्या जे बाळ आहे ना, यांच्या दर्शनानं, याच्या कृपेनं महादैन्य, जे मोठ्यातलं मोठी जी दैन्य अवस्था असेल ती सुद्धा हरण होऊन जाईल आणि ती नाश होईल. वेणे नलगे कळी काळा. आणि त्यांच्या चरणाशी जो असेल त्याला कळी काळाचं भय राहणार नाही. जे जे वासना तुझे मनी, तुझ्या मनामध्ये ज्या ज्या कामना असतील त्या सर्व साधेल याचेनी. कारण ह्याच्यामुळे तुझ्या सगळ्या कामना ज्या असतील, इच्छा ज्या असतील त्या पूर्ण होतील. याची पालन पोषणी निधान आले तुमचे घरा. आणि तुमची हीच सेवा आहे की तुम्ही त्यांचं पालन पोषण करणार. ऐसे जातक वर्तबोन, असं भविष्य सांगून
सांगता झाला ब्राह्मण स्तोम. आणि तो ब्राह्मण समुदाय, जे काही ब्राह्मण बोलवले होते ते सांगायला लागले. सांगितलं त्या सगळ्या समुदायानं, ब्राह्मणांनी. जनकजननी संतोषनं, आई वडिलांना आनंद झाला. देती वस्त्रे आभरणे तया. आणि ते जे ब्राह्मण समुदाय, जे काही ब्राह्मण आले होते त्यांना वस्त्र आणि भूषण अलंकार वगैरे त्यांनी दिले. सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंद घन. आणि दृष्टी लागेल म्हणून लिंब लोण ओवाळीती. आणि ते ब्राह्मण सांगून गेले आणि ते ब्राह्मणांचं वाक्य ऐकून हे दोघेही माता पिता अगदी आनंदित झाले. आणि परत काय, दृष्टी लागेल म्हणून लिंब लोण ओवाळीती आणि त्याची दृष्ट काढतायत. वार्ता गेली नगरांत. अभिनव आजी देखिले म्हणत, उपसत बाळ ओंकार जपत. आश्चर्य करते सगळं जन. आणि सगळ्या नगरामध्ये गोष्ट केली की बाळ रडत नाही आहे, फक्त ओंकार वदतोय, हे आहे. आणि गंमत अशी आहे की आईचा वडिलांचा जो आईचा वात्सल्य भाव आहे, वडिलांचा जो पितृभाव आहे, याच्यामध्ये भविष्य जरी असं अवतारी पुरुष असं सांगितलं तरी त्यांचं एक हे आहे की दृष्ट लागू नये त्याला. आणि म्हणून त्याची दृष्ट काढली जाते. भागवतामध्ये सुद्धा किंवा श्रीकृष्ण चरित्र जर पाहिलं तर त्या यशोदेला सुद्धा आहे, यशोदाच्या समोर सुद्धा मोठमोठ्या राक्षसांचा निपात केलेला आहे कृष्णानं. पण तीही काळजी की याला दृष्ट लागेल, याला काही होणार नाही ना वगैरे, ह्या काळजीमध्ये ती यशोदा नेहमी असते. तो दाखवतोय तिला की अख्खं ब्रह्मांड माझ्या मुखामध्ये आहे. हे सगळं जरी असलं तरी ते वात्सल्य आहे. तर ते वात्सल्य भाव जो आहे त्या वात्सल्य भावनेने हे सगळं तिची त्या बाळाची दृष्ट काढणं वगैरे सगळं ते करत असतात. आणि मुळामध्ये ओंकारच जपणारे बाळ जन्माला आलेलं आहे. नगर लोक इष्टमित्र पहावया येते विचित्र. आणि नगरामध्ये वार्ता पसरल्यावर दर्शनासाठी लोक येतात की अरे कोण आहे बने असं बाळ वगैरे म्हणून पाहायला येतात. आता नाही का कोणीतरी तो बोलणारा कावळा होता, तुम्ही पाहिलं असेल यूट्यूबवर की तो हाक मारतोय वगैरे. तर त्या कावळ्याला पाहण्यासाठी किती लोक गेली की कावळा बोलतोय, कारण कावळा बोललेलं कधी आपण ऐकलं, त्यामुळे लोक तिथे गेली. तसंच बाळ जन्मताच रडण्याच्या आधीच ओंकार जपू लागले, ओंकार बोलते. तर त्यावेळेला सुद्धा ते अभिनव आहे, अद्भुत आहे. यापूर्वी कधी घडलं नाही, भविष्यात असं घडेल की माहिती नाही. आणि म्हणून लोक तिथे पाहण्यासाठी येतात. नगर लोक इष्टमित्र पहावया येते विचित्र. दृष्टी लागेल म्हणून पळ मात्र न दाविती कवणा पुढे. लोक म्हणायचे बाळ बघू द्या, बाळ बघू द्या, कसं म्हणे हे करते. तर ती आई काय करायची, ते बाळ दाखवायची नाही, ती पदराआड ठेवेल किंवा ती हे करेल का माझ्या बाळाला दृष्ट लागेल. आता एवढं असून सुद्धा तो वात्सल्य भाव आहे ना की त्याला काय होऊ नये हे जपणं आहे. आणि म्हणून ती कोणालाही ते बाळ दाखवत नव्हती. माया मोहे जनक जननी. माया आहे ना ती, शेवटी मुलावरची माया आहे. आणि त्यामुळे त्या मोहामध्ये ते आहे जगतंच, कारण ते सर्वसामान्य आहे. माया मोहे जनक जननी. बाळाशी दृष्टी लागेल म्हणून, बाळाला दृष्ट लागेल आपल्या अंगारा लावती मंत्रुनी. आणि ते अंगारा म्हणजे विभूती मंत्रून लावत होते. रक्षा बांधती कृष्णसुते. आणि त्याला काळा दोरा घातलेला आहे, कृष्णसुत म्हणजे काळा दोरा बांधलेला आहे का, तर दृष्ट लागू नये, नजर लागू नये. म्हणजे हा संदर्भ लक्षात घ्या की आपण एखाद्याला गळ्यामध्ये काळा दोरा घालतो किंवा ताईत बांधतो त्याला, तर ताईत असं मला माहिती नाही निश्चित, पण काळा दोरा दृष्ट लागू नये म्हणून बांधणं ही नोंद 15व्या शतकामध्ये सुद्धा झालेली आहे. जर इतिहास जर शोधायचा गेला तर तो 15व्या शतकाच्याही आधी ती आहे. आणि विभूती लावणं जे आजही लावतो आपण, तर तोही प्रकार तिथे आहे. परमात्मा अवतरे
दृष्टी केवी संचरे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती. अहो साक्षात परमात्मा जन्माला आलेला, परमात्माचाच अवतार आलेला आहे आणि त्याला कसली दृष्ट लागणार आहे आणि कसली भूत बाधवणार की काय होणार आहे की नजर लागणार आहे, काहीच होणार नाही आहे त्याला. पण लौकिक धर्म आहे म्हणजे तशी कुळाचार आहे, तशी पद्धती आहे. आणि परत काय की आई वडिलांचं ते मन आहे आणि आई वडील या नात्यानं, त्या भावनेनं, त्या वात्सल्य भावनेनं, त्या पितृभावनेनं त्याला जपतात. माता पिता संरक्षित वर्तता बाळ येणे परी. अशा प्रकारे बाळ वर्तत असताना म्हणजे दिवस जात होते आणि बाळ वाढत असताना दिवस 10 झाल्यावरी नामकरण परस्परी आणि 10 दिवस झाल्यानंतर नामकरण परस्परी आणि मग परस्पर त्यांच्याच घरातली माणसं असतील म्हणून परस्पर शब्द आला असेल की त्यांनी बोलवली आणि करते जनक द्विजोत्तम आणि मग त्याचं नामकरण केलं जातं म्हणजे आपण त्याला बारसं म्हणतो ते केलं. शालिग्राम देव म्हणत जन्म नाम विख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे. तर मुळामध्ये राशीवरून किंवा मूळ नाव जन्म जात नाव जे आहे ना ते शालिग्राम आहे. नृसिंह सरस्वती महाराजांचं जन्माचं नाव आहे शालिग्राम आणि पण नाम नरहरी असे म्हणतं पण त्याला नरहरी असे हाक मारायचे. उच्चार केला धर्मकर्मे. ममत्व थोर बाळकावरी. ममत्व आहे ना आई वडिलांचं, माझं बाळ माझं बाळ. ममत्व थोर बाळकावरी खूप असं प्रेम आणि तो वात्य वात्सल्य त्यांच्याकडे आहे. प्रतिपाळती प्रीतिकरी आणि अगदी प्रेमानं त्याचा प्रतिपाळ त्याचा सांभाळ करत होते. माता म्हणत असे अवसरी न पुरे क्षीर बाळकासी. आणि माता त्यावेळेला म्हणत असे की मला बाळाला दूध पुरत नाही आहे, दूध कमी येते. पतीसी म्हणे ते वेळा आणि त्यावेळेला ती त्या पतीला तिच्या माधव नावाच्या तिचा जो पती आहे तिला ते म्हणतात की स्तनी दुग्ध थोडे बाळा. बाळासाठी दूध माझ्या स्तनाला दूध थोडंच येत आहे. मिळवा एखादी अबला, एखादी स्त्री की जी आहे तिला सुद्धा बाळ आहे आणि ती तिला स्तनपान करू शकेल अशी एखादी स्त्री शोधा किंवा स्तनपान करावया किंवा आणा अजा एक आणि मग एखादी नंतर बकरी घेऊन या ज्याच्यामुळे बाळाची भूक भागेल. आपले स्तने न शमे भूक. माझ्या स्तनपानाने त्याची दूध म्हणजे भूक काही भागत नाही. ऐकून हासे बाळक. आणि त्यावेळेला हे जेव्हा ती आपल्या पतीला हे सांगते त्यावेळेला ते तानुलं बाळ जे आहेत म्हणजे महाराजाचे म्हणजे तानुले अवतार आहे ना तर ते बाळ फक्त हसत आहे. माझ्या डोळ्यासमोर तर कृष्ण समोर येतोय की कृष्ण कसा हसत असेल किंवा ती नदी येते यमुना तीर मध्ये ती उचंबळून येते त्याच्या नाकातोंडात पाणी जाते. कृष्ण काय करत असेल आणि त्या टोपलीमधून अलगद असा पाय खाली काढतो आणि तो पाय फक्त यमुनेला लावतो आणि यमुनाला परमेश्वराचे चरण स्पर्श झाल्यामुळे ती धन्य होते आणि ती हळूहळू ते पाणी म्हणजे खाली होतं आणि तो त्याच्यातून ती म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ते येते आता ह्या वेळेला की काय अवतार झाले असतील आणि काय अद्भुत असेल. ऐकून हसे बाळक स्पर्शे स्तन सव्य करे. आणि त्यावेळेला सव्य कर म्हणजे उजव्या हाताने त्या स्तनाला स्पर्श करतो. स्तना स्पर्शता कर फक्त त्याला स्पर्श केला हाताने त्यावेळेला 32 धारा वाहे क्षीर भरपूर दूध यायला लागलं. वस्त्रे भिजून विचित्र. अगदी वस्त्र भिजली, कपडे भिजले तिचे. बाहू लागले भूमीवरी अगदी जमिनीवर पण यायला लागले. विस्मय करते जननी जनक. विस्मय आश्चर्य करायला लागले जननी जनक. प्रगट नगरी गौप्य गुणी. कोणाला सांगितलं नाही तर हे अद्भुत झालं की परत गर्दी होईल की हे काय अद्भुत आता. म्हणून ते प्रगट केलं नाही कुठे. नमन करती बाळका चरणी. आणि त्या बाळाचेच पाय त्यांनी म्हणजे पायाला स्पर्श केला
त्याला नमन केलं. हां, माता होय खेळविती. आणि बघा एका बाजूला ते असे ओंकार म्हणणं आणि हे यांना आतून वाटतं की अरे काहीतरी अवतारी पुरुष असेल खरंच, कारण ब्राह्मण पण म्हणाले, त्यांनी भविष्य सांगितलं ते. पण तरीसुद्धा त्या बाळाला स्पर्श करतात पायाला आणि परत त्याला खेळवतात सुद्धा. हां, पाळण्या घालून बाळ कासी, बाळाला पाळण्यामध्ये घालतात. पर्यद गायन अतिहर्षी, पर्यद म्हणजे पाळणा आणि गायन कर म्हणजे पाळणा गीते म्हणायची. हां, पाळणा गीते अतिहर्षी. हल्ली काय केलं जातं, हल्ली काय केलं जातं, मोबाईलवर गाणं लावलं जातं आणि त्या झोळीमध्येच बाजूला ठेवलं जातं, तू तुझं काम कर. आणि म्हणजे आता आई गायचं घेत नाही. आता भविष्यात तर AI आलं आहे, म्हणजे वेळ प्रसंगी आईच्या आवाजामध्येच ते गाणंसुद्धा त्या आया हे करतील आणि त्याला ऐकवतील. आता भविष्यात काय माहिती नाही आणखी, पण ते आई आता काही गाण्याचं कष्ट घेत नाही. त्यामुळे ती अंगाई गीतं, ती पाळणा गीतं सगळी हरवलेली आहेत. पण इथं तो प्रसंग उभा केलेला आहे की त्यावेळेला पर्यद गायन अतिहर्षी, ते पाळणा गीतं म्हणू लागली. न राहे कुमार पाळणेसी, आणि ते काय झोपायला तयार नाही. हां, राहतच नाही बाळे. हां, का सदा खेळे भूमीवरी, जमिनीवर काढलं की ते खेळायला लागतं. हां, त्याला झोपायचं नाही, खेळायचं. वर्धता बाळ येणे परी. आणि अशा पद्धतीने ते बाळ जेव्हा वाढू लागलं, माता पिता नमस्कारी, आई वडील नमस्कार करू लागले. बाळा झाला संवत्सरी. आता माता पिता नमस्कारी याचा अर्थ असाही निघतो, आई वडिलांना नमस्कार करायचा. आणि माता पिता नमस्कारी म्हणजे आई वडील पण नमस्कार करतात. हे मला ही एवढीच ओळ मला पुन्हा पुन्हा पाहावी लागणार आहे. हां, बाळ झाला संवत्सरी, 1 वर्षाचं बाळ झालं. न बोले आता काय करू. 1 वर्षाचा होऊन सुद्धा बाळ बोलतच नाही. म्हणजे निदान 1 वर्षाचं बाळ पाण्याला म म म तरी करतं ना, काहीच नाही. ओंकार बोलले आणि गप्प राहिले. हां, असे न बोले आता काय करू. आता बोलतच नाही बाळ, तर काय करायचं. माता बोलवी कुमारासी. हां, बोले शब्द ओंकारासी. बोलायचा प्रयत्न केला तर फक्त ओंकार बोलतो, बाकी काहीच बोलतच नाही. चिंता करदसे मानसी, मनामध्ये चिंता करू लागले. हां, मुके झाले दैवयोगी. म्हणजे कल्पना करायला लागले की अरे मुका तर जन्माला नाही ना आला, बोलतच नाही, तर काय करायचं. पुसती जाण जोशी असी, ते तिथल्या ब्राह्मणांना जो ग्रामजोशी असतो त्याला विचारलं, या बाळका बोलावयासी काय उपाय विशेषी, म्हणून या पुसती वेळोवेळा. आणि प्रत्येक वेळेला ब्राह्मणाला विचार द्यावं, अजून बोलत नाही, बघा ना काय काय आणखी काय उपाय का बघा, काय उपाय आहे असं सांगायला लागले ते. जोशी सांगते ते असे. तो ग्रामजोशी जो ब्राह्मण आहे तो सांगतोय, आराधावे कुळदेवतेसी, कुळदेवतेची उपासना कर. हं, अर्कवारी म्हणजे रविवारी, अर्कवारी अश्वस्थ पर्णेसी. हां, म्हणजे रविवारी पिंपळाच्या पानाची पत्रावळी करायची, त्या पानावर अन्न घाली हो 3 वेळा, आणि त्याला 3 वेळा जेवायला, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ त्याच्यावरच अन्न द्या. माहितीसाठी सांगतो, आपल्याकडे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आहे. प्रज्ञा वाढावी, बुद्धी वाढावी याच्यासाठी. तर ते प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे पिंपळाच्या झाडाखाली त्या बाळाला कडून पठण करून घेऊन पिंपळाच्या पानाच्या पत्रावळीतच त्याला जेवायला द्यावं, की त्याने प्रज्ञा वाढते. हां, असा जो हे आहे. तर इथं बाळ बोलत नाही आहे, तर त्याच्यासाठी ते काय म्हणतात की रविवारी तुम्ही त्याला कुळदेवतेला आराधना करा. रविवारी अश्वस्थ पर्णेसी म्हणजे अश्वत्थ पिंपळाच्या पानावर त्याला तिन्ही त्रिकाळ जेवायला द्या, म्हणजे खायला द्या. अन्न घाली हो 3 वेळा, एक म्हणती होईल मुके. कोणी म्हणतं मुकाच असेल. हां, यासी शिकवावे विवेके, याला विवेकाने शिकवा. हळूहळू उच्चार कसा करायचा, बोलायचं कसं वगैरे, असं त्याला हळूहळू प्रॅक्टिस करून त्याच्याकडून बोलायला शिकवा त्याला. बाळ बोलवती निके, परी तो बाळ न बोलेची. हां, त्यासी शिकवावे विवेके. बाळ बोलविती निके,
अरे तो बाळनं बोलेसी, बोबडं बोलायचा प्रयत्न करायचा त्याच्याशी, आपण बोलतो ना बोबड्या भाषेत आपण त्याच्याशी संवाद साधतो बाळाशी. तर तो सुद्धा त्याला काही रिप्लाय देत नव्हता. त्याला प्रतिसाद द्याला, मला प्रतिसाद आठवला नाही, रिप्लाय लगेच आठवला. तर तो प्रतिसाद देत नाही, तो बाळ बोलतच नाही. हासोनी ओंकार उच्चारितो बाळ, फक्त ओंकार उच्चारतो. हं, आणिक नेणे बोल केवळ, आणि दुसरं काहीही ते बोलत नाही. विस्मय करते लोक सकळ, सगळे लोक विचार करतात. ओंकार शब्द ऐकून या, फक्त ओंकार बोलतो याचा अर्थ जीव व्यवस्थित आहे, बाकीचं का नाही बोलत. मग या सगळ्या गोंधळामध्ये आई वडील आहेत, सगळी लोक जे पाहतात ते म्हणतात की बाकी का नाही म्हणत, ऐकून या. एक म्हणती नवल झाले, एक जण म्हणतो, काही जण म्हणतात की अरे नवलच झालं, सर्व ज्ञान असे भले, सगळं ज्ञान आहे, त्याला सगळं कळतं, जे सांगेल की पाणी आण रे तर पाणी आणून देईल, सगळं आहे सगळं, पण बोलत का नाही. आणि बोलतोय तर फक्त ओंकारच बोलतोय, बाकीचं तर काही शब्द यायला पाहिजेत की नाही. ज्या अर्थी ओंकार असं जर तो बोलतो याचा अर्थ त्याला बोलता येतं, मग बाकीचं का बोलत नाही, असं सगळं होतं. सर्व ज्ञान असे भले, श्रवणे ऐकता बोल सगळे, म्हणजे कानाने ऐकल्यावर जाणूनी न बोले काय गुणे, मग त्याला प्रत्युत्तर म्हणून तो काही बोलतच नाही. काही केल्यानं बोले सुत, आणि काही इतके सगळं करून सुद्धा तो मुलगा काही बोलत नाही. चिंता करते माता पिता, आणि आई वडील चिंता करायला लागले की आज कसं काय होणार याचं. वर्ष झाली 7 तत्वता, आणि अशा पद्धतीने 7 वर्ष झाली. मुका झाला दैवयोगे, आणि दैवयोगाने तो मुका झाला, असं त्यांचं समज आहे. तर म्हणाले 7 वर्ष झाली तरी बोलत नाही म्हणून. 7 वर्षे कुमारासी, योग्य झाला मुंजीसी. आता 7 वर्ष आहे ब्राह्मणाच्या मुंजीचं वय आहे, तर पुसते झाले ब्राह्मणासी, केवी करावे म्हणून या. आता बोलतच नाही आहे, तर आता मुंज तरी कशी करायची, तर काय करायला पाहिजे तो ब्राह्मणाला सांगते. विप्र म्हणते त्या वेळा, विप्र ब्राह्मण म्हणतात संस्कारावे ब्राह्मण कुळा. तर म्हणाल तो ब्राह्मण कुळात जन्म झालेला आहे ना, तर ते 16 संस्कार त्याचे पूर्ण झाले पाहिजेत. तुम्ही तो बोलत नाही म्हणून त्याची मुंज करायची नाही असं नाही, त्याला मुंज करावी लागेल असं ते म्हणाले. कारण मुंजीमध्ये गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते, आणि गायत्री मंत्र त्याच्याकडून बोलून घेतला जातो, आणि नंतर त्याला गुरुगृही पाठवलं जातं, तिथे तो शिकतोय, त्याला बोलायचं आहे ना, हा भाग आहे. तर म्हणून मग काय करायचं, मुंजी बंधन उपनयन संस्कार याचाच अर्थ आहे की गुरुगृही जाऊन ज्ञान प्राप्त करायचं. तर आता ह्याला बोलताच येत नाही, तर गुरुगृही जाऊन काय शिकणार, काय बोलणार. आणि इथं गायत्री मंत्राची दीक्षा दिल्यावर सुद्धा त्यांनी दिल्यावर, संथा दिल्यावर त्यांनी ते बोलायचं आहे, पण ह्याला बोलता येत नाही. काय करायचं, या विवंचनेमध्ये माधव म्हणजे त्या नृसिंह सरस्वती महाराजांचे वडील हे चिंतित आहेत. म्हणून ते ब्राह्मणाला भेटताना काय करायचं, तर म्हणाले ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला आहे तर संस्कार वेगळा त्याला ठेवू नका. 16 संस्कार आहेत, तर ते संस्काराचा भाग आहे, तर तो तुम्हाला करावा लागेल. उपनयन वेगळा केवळा 8 वर्षे होऊन या, तर असं नाही ठेवता येणार. 8 वर्ष होत आली. माता पिता चिंता करती, आई वडील चिंता करू लागले. उपदेशावे कमणे रीती, कशा पद्धतीने उपदेश द्यावा. मुका असे हा निश्चिती, हा निश्चित मुकाच असतो. कैसे अदृष्ट झाले आम्हा, अरे असं काय काय असं झालं का नियतीने असं बाळ इतकं चांगलं सुलक्षण दिलं, आणि त्याच्यामध्ये फक्त काय झालं, वाचाही राहून घेतली, असं काय झालं. कैसे अदृष्ट आपले, कसं आपलं भाग्य आहे. ईश्वर गौरी आराधले, अरे आपण तर सातत्याने अगदी काया वाचा मनाने ईश्वर गौरी म्हणजे शंकर पार्वतीचं पूजन केलं. त्रयोदशीशी शिवा पूजले, आणि त्रयोदशीला म्हणजे ज्या वेळेला प्रदोष असतो, त्रयोदशीलाच प्रदोष असतो, तर त्रयोदशीला शंकराची उपासना केली, पूजन केलं. वाया गेले म्हणत असे, ते म्हणते वाया गेलं की काय, सर्वसामान्य आई वडील आहेत ते, त्यामुळे त्यांना वाटतं की अरे ते वाया गेलं की काय. ईश्वरी तरी दिदलावरू, सुलक्षण झाला कुमरू, म्हणजे ईश्वराच्याच प्रतापानं आणि वरानं बाळ झालं, परंतु ते सुलक्षण झालं.
न बोले आता काय करू, पण आता बोलतच नाही तर काय करावं, म्हणून चिंती शिवासी. आणि म्हणून शिवाचं ते जप करायला लागली. शिवाला विचारलं, काय देवा काय केलं हे, अजून बाळ का नाही बोलत, हे नसते. एकची बाळ आमची कुशी, अरे आमच्या कुशीमध्ये एकच बाळ आहे. आणि कधी देखो स्वप्नेसी, पुन्हा एखादं दुसरं बाळ होईल की नाही आम्ही आम्ही स्वप्नात सुद्धा पाहू शकत नाही. वेष्टिलो होतो आम्ही आशेसी, आम्ही आशापाशामध्ये बांधलेलो. हं? आणि आमते रक्षिल म्हणून या. हं? आणि आमचं तो रक्षण करेल हे पाहिलं होतं. पण हे हा तर मुका निघाला, कसं आमचं रक्षण करणार वगैरे अशा पद्धतीने आई वडील चिंता करतायत. आणि इथे आपल्या आजच्या 50 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. हां, आता सगळं कशी लीला आहे की अद्भुत आहे. म्हणजे ज्याने भागवत वाचले किंवा गर्गसंहिता पाहिली तर या सगळ्या कृष्ण लीला वगैरे हा सगळं असं डोळ्यासमोर येतं. आता मी आपल्या गौरांग प्रभू म्हणजे आपले कोण चैतन्य महाप्रभूंचं ॲनिमेटेड फिल्म पाहिली ना, काय अद्भुत वाटलं, किती सुंदर वगैरे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मला वाटतं की आता हे शिकलं पाहिजे आपण सुद्धा, AI वगैरे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इतक्या सुंदर आणि मनाला इतकं आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. किती विचार करा, नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला आहे, ब्रह्मा विष्णू महेशांचा यांचे साक्षात तत्वावतार प्रत्यक्ष दत्तावतार असलेलं बाळ येतं. आई वडिलांना माहिती नाही आहे की त्या, कारण मागच्या जन्मातला तो हे झालेला आहे, वर दिलेला की तुझ्या पोटी प्रदोष व्रताचार, तुझ्या पोटी माझ्यासारखाच मुलगा जन्माला येईल. आणि ते श्रीपाद वल्लभ पुन्हा त्याच्या जन्माला इथं येतात पुढील अवतारामध्ये हिच्या कुशीमध्ये. आणि आई वडिलांना माहिती नाही आहे. आई वडिलांनी अगदी सर्वसामान्यपणे आपलं जसं बाळ असतं तसं त्याला जपतात, त्याला दृष्ट लागेल, त्याला हे होईल म्हणून मग ते दोरा बांधतात, विभूती लावतात वगैरे, सगळं ते करत राहतात. ह्या सगळ्या लीला आहेत महाराजांच्या. आणि ह्या 50 ओव्या इतिहास झालेल्या आहेत. कोणाला काही सांगायचं असेल, बोलायचं असेल, विचारायचं असेल किंवा काही म्हणजे या निरूपणाच्या पुष्ट्यर्थ काही उदाहरणं द्यायची असतील तर तुम्ही मला देऊ शकता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की